हॅलो गाईज हा ब्लॉग होणार आहे म्हणजे आमच्या गावकीची पूजा आहे ते तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे पंच कमिटींनी त्यांचं खूप गाईज आभार मानते कारण की आमच्या गावकीसाठी त्यांनी जेवण ठेवलेलं आहे. सगळे कोणी येणार बैलगावचे पाय पडणार आणि तिकडे जाणार पूजा करण्यासाठी जेवण करण्यासाठी. सो गाईज त्यांचं जाता जाता मी एवढंच म्हणणं करते कारण की त्यांनी खूप गाईज मोठं काम केलेलं आहे. आमच्या गावकीसाठी जेवण ठेवलेलं आहे पंच कमिटी गाईज. खूप भारी वाटते गाईज, सांगायला पण भारी वाटते, तुम्हाला ऐकायला पण भारी वाटेल. चला आपण तिकडे भेटूया गाईज, बाय बाय. सो गाईज आमचं देऊळ बघू शकता तुम्ही आणि आपण आतमधून बघूया. आता एंट्री केलेले आहे आपले आणि इकडं तयारी अजून बाकी आहे. तिकडे भरजी पण आलेलं आहे, तुम्हाला दाखवते तिकडे भरजी आहे आणि यो देऊळ सजवलेलं आहे छोटासा मस्तपैकी फुलांचा डेकोरेशन आणि यो शंभूची आरशी आणि आपण बैरीदेव बघूया. हे बघू शकता आमचा बैरीदेव काहीच खरं सांगू म्हणजे वरेडी गावाचे आमचे रक्षण करतो. हा खूप आम्हाला पावलेला आहे बघू शकता. आणि आता तुम्हाला आम्ही पुढचं पण दाखवणार नाही तर निर्जलाचा जोडा यांचा पूजेला जोडा बसणार आहे ते पण दाखवते. चला आपण तिकडे दाखवू. आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आरशी आणि शंभूची आरशी बघू शकता. आणि इकडे पण सजावट करताना खूप काही सजावट बाकी आहे अजून बघू शकता तुम्ही. काही जिथं महाप्रसादाची तयारी चालू आहे, इकडे पण तयारी चालू आहे नाश्ता करताना इथे. आणि इकडे दूध ठेवलेलं आहे, हा पण प्रसादासाठीच केलेला आहे. आणि इथं भरजीची तयारी चालू आहे. डेकोरेशन गाईज बघू शकता खूप भारी केलेले. आणि जेवणाचं पण तुम्हाला दाखवते काय बघू शकता. इकडे जेवणाची तयारी चालू आहे, संध्याकाळी महाप्रसाद ठेवलेला आहे जेवणाचा बघू शकता मस्तपैकी. पंच कमिटींनी ठेवलेलं आहे काहीच आभार मानलं पाहिजे त्यांचं कारण की आमच्या एवढ्या गावकीसाठी त्यांनी जेवण ठेवलेलं आहे. सो आपण चला बाय बाय, आता नंतर भेटू, पुढचं दाखवते तुम्हाला. सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले, सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले. तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले, तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले. सत्यनारायण नाम
नाम घेऊन या केले माझ्या आत्म्याचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम कसे बघ देवा तव चरणी गुंतले मन कसे बघ देवा तव चरणी गुंतले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम दिलेले जे माझे ते मी आयुष्य वाहिले तूच दिलेले जे माझे ते मी आयुष्य वाहिले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 शुभ कार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा पाहण्यास देव येई भाव भक्तीचा सोहळा श्री कृपाष्टये श्रेष्ठ
प्रतिष्ठा तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शची चैव पवित्र स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मी ररुन्धती चै आचमनीयं समर्पयामि ह्या भूतानी मध्यसुपनिषत्ती सुपार्थगंधला श्रीमन्महागणाधिपतये नमः विद्येवनार्थे चन्दनं समर्पयामि विहारे विघ्नानाशमायान्तु सर्वाणि समर्पयामि पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नाग जातिकरवि ॐ भूतभावनाय नमः ॐ भूतात्मने नमः ॐ परमात्मने नमः ॐ मुक्तानां परमादैवतये नमः ॐ अव्ययाय नमः ॐ पुरुषाय नमः वनस्पतयो भूतो दास्योत्तमः अग्रे यस्तर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां दिवः साध्यं सुवर्णसंयुक्तं वह्निनां योजितं मया सह दीपं महादेवेशा त्रैलोक्यतिरापः भक्त्या दीपं इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलाप्तिर्भवेन्मजन्मनि पडेन सदा प्रसन्नं दयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि श्री सत्यनारायणाय नमः कर्पूरा नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतमे साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते समर्पयामि तेव्हापासून तो प्रत्येक महिन्याला स्कंदपुराणे देवाखंडे सत्यनारायण व्रतकथाया द्वितीयोऽध्यायः। सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या Terima kasih.
नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 शुभ कार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा पाहण्यास देव येई भाव भक्तीचा सोहळा सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 स्वच्छ चौरंग पुसूनी बाळकृष्ण ही ठेविला चार केळीचे हे खुंट
सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. 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 बोलवावे आप्त इष्ट त्यांचे घ्यावे आशीर्वाद. आधी देऊनी या तीर्थ द्यावा हातात प्रसाद. देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला. देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला. सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. 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 सत्यनारायण पूजा दुःख निवारण करी. देव प्रसन्न झाला की रिद्धी सिद्धी पाणी भरी. या हो तुम्ही सारे जण कथा त्याची ऐकायला. या हो तुम्ही सारे जण कथा त्याची ऐकायला. सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. 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 देवा सत्यनारायण करा तुम्ही चमत्कार. घेऊन या दोष पोटी करा भक्तांचा उद्धार. संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला. संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला. सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. 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 हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला. हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला. सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. 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 सत्यनारायण करीतो पारायण. सत्यनारायण करीतो पारायण. नाम संकीर्तने ही मनोधारणा. नाम संकीर्तने ही मनोधारणा.
ब्रह्मपुत्र असा नाम वेडा जसा तुझ्या मस्तकी शेषनाग धरितो पणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा शरण येणाऱ्यांना देवा तू तारिले शरण येणाऱ्यांना देवा तू तारिले आरी दुर्जन असुरांना तू मारिले रंजल्या गांजल्या काशी नगरातल्या रंजल्या गांजल्या काशी नगरातल्या तूच उद्धरिले दरिद्री ब्राह्मणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा जेव्हा मोळी विकाने केले पूजन जेव्हा मोळी विकाने केले पूजन होऊनी केले प्रसन्न सुखी जीवन थोर माया खरी तुझी भक्तावरी थोर माया खरी तुझी भक्तावरी कुणी जाणीना तुझ्या या दैवी गुणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा साधू वाण्याची इच्छा पुरवलीस तू साधू वाण्याची इच्छा पुरवलीस तू तुझी सेवा चातुर्याने करवलीस तू अनंतारे आता दूर करावी व्यथा अनंतारे आता दूर करावी व्यथा कसे विसरावे मी सांग तुझ्या या ऋणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा नाम संकीर्तने ही मनोधारणा नाम संकीर्तने ही मनोधारणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा सत्यनारायणा करितो पारायणा
सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या भवसागरी सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या भवसागरी लक्ष्मीचा तू जन्मोजन्मांतरी पती लक्ष्मीचा तू जन्मोजन्मांतरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या भवसागरी भावना जागावी माझ्या हृदयांतरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या भवसागरी रंजलो गांजलो मी या भवसागरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी
विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला हो, विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. या सृष्टीचा पसारा निर्मिला त्याने सारा, भक्तांना दिला निवारा, महिमा तयाचा न्यारा. या सृष्टीचा पसारा निर्मिला त्याने सारा, भक्तांना दिला निवारा, महिमा तयाचा न्यारा. भक्तीच्या सागरात नाव द्या मला, भक्तीच्या सागरात नाव द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. हे निळ निळ आभाळ ही भूमी अन पाताळ, या त्रैलोक्याचा स्वामी श्रीनारायण प्रतिपाळ. हे निळ निळ आभाळ ही भूमी अन पाताळ, या त्रैलोक्याचा स्वामी श्रीनारायण प्रतिपाळ. गुणगान त्याचे आता गाऊ द्या मला, गुणगान त्याचे आता गाऊ द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. भक्तांचा तारणहार दुष्टांचा करी संहार, येतो घेऊन अवतार मोक्षाचे उघडी द्वार. भक्तांचा तारणहार दुष्टांचा करी संहार, येतो घेऊन अवतार मोक्षाचे उघडी द्वार. तिळाविराचा बळी लावू द्या मला, तिळाविराचा बळी लावू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. कृपाळू श्री अनंत लागे ना त्याचा अंत, भक्त वत्सल गुणवंत प्रश्न सोडवील ज्वलंत. कृपाळू श्री अनंत लागे ना त्याचा अंत, भक्त वत्सल गुणवंत प्रश्न सोडवील ज्वलंत. भाव सुमने भक्तीची वाहू द्या मला, भाव सुमने भक्तीची वाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला, श्री
इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या श्रीहरिव्रताची 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 पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची व्रत हे केले कुणी पहिल्यांदा ऐकावे ब्रह्मपुत्र नारदा टळते व्याधी सदा सर्वदा मिळते सुख धन संपदा कथा ही घडली काशी नगरात दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात धार्मिक सत्यनिष्ठ तो होता आधार त्याला कुणाचा नव्हता उपास पोटी अनतहानेला अवनीवरती फिरे भिक्षेला मिळे भिक्षा कधी तर उपवास नशिबी आला त्याच्या वनवास हताश त्याला झालेला बघता आली दया तयाची भगवंता वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रश्न केला समोर जाऊन इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची दरिद्री ब्राह्मण तेव्हा वदला क्लेशाने पिंड हा माझा शिणला दुःख अन दैन्य दूर करण्याला सांगा उपाय एखादा मजला कशाने भाग्य माझे उजळेल परिस्थिती कशाने सुधरेल देव ब्राह्मणा सांगे निक्षूण उपाय घेई आता ऐकून व्रत करावे नारायणाचे परिमार्जन करील दुःखाचे मनिकामना पूर्ण होईल तुझे दारिद्र्य निघून जाईल शरण नारायणाला जावे जन्माचे सार्थक करून घ्यावे तुझे गुण दोष देव तो जाणी घडेल शुभ सत्य ही वाणी भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा विधान सर्व सांगून देवही गुप्त झाले तेथून वृद्ध ब्राह्मणाने त्यास जे कथिले व्रत करण्याचे त्याने ठरविले विश्वास ठाम मनाशी केला झोपला नाही पूर्ण रात्रीला प्रातकाली सुचिरभूत होऊन अंतरी नारायणा चिंतून गेला गावात भिक्षा मागायला खूप पैसाही मिळाला त्याला
तयारी केली त्याने पूजनाची, तीर्थ आणि महाप्रसादाची. जमवून इष्ट मित्र गणगोत, केले व्रत पूजन आनंदात. प्रसन्न सत्यनारायण झाले, धन धान्याने समृद्ध केले. कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची, कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. म्हणूनच सत्यनारायणाला पूजू लागे तो दर महिन्याला. मुक्त सर्व पापातून तो झाला, अंती दुर्लभ मोक्षाला गेला. सांगे भगवंत व्रत नारदाला, तेच व्रत सांगतो मी तुम्हाला. मुनी हो ऐका सूत म्हणतात, शक्ती ही अद्भुतची विश्वात. बांधव इष्ट मित्रासोबत, व्रत ब्राह्मण करी नियमित. ब्राह्मणाकडून कुणी ऐकिले, व्रत हे नंतर कुणी केले. ब्राह्मणा घरी पूजन असता, तेथे एक आला मोळी विक्रेता. मस्तकावरची मोळी उतरून, एका बाजूला दिली ठेवून. पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची, पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. करून ब्राह्मणा नमस्कार, म्हणे सांगा या व्रताचे सार. फळ काय मिळते व्रत केल्याने, सांगावे मला ते विस्ताराने. मोळी विक्याला सांगे ब्राह्मण, व्रत हे इच्छा करी ते पूर्ण. म्हणती याला सत्यनारायण, होई भक्तांच्या साठी अवतीर्ण. याच व्रताने येथे मी तरलो, भाग्यशाली ही येथे मी ठरलो. दुःख दारिद्र्य माझे दूर झाले, धनधान्यानी माझे घर भरले. मोळी विक्याने मनापासून, व्रत हे घेतले समजावून. नारायणाला करुणी वंदन, श्रद्धेने श्री प्रसाद भक्षून. केली दुःख घालविण्या तयारी मनाची, केली दुःख घालविण्या तयारी मनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. दृढ निश्चय क्षणी त्या केला, श्रीमंत वस्तीमध्ये तो गेला. केली सुरुवात मोळी विक्रीला, विपुल पैसा मिळाला त्याला. दामदुपटीने फायदा झाला, स्वगृही आनंदाने तो आला. पूजा संकल्प सांगे पत्नीला,
पूजेच्या लागला तयारीला, साथ लाभली भाऊ बंधूंची, रिघ लागली इष्टमित्रांची, पूजन केले श्री अनंताचे, लाभे वरदान ते. वरडी कोलीवाडा येथे श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त म्हणजे वरडी कोलीवाडा येथील गावकीच्या पूजेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. वरडीच्या इतिहासात पहिल्यांदाच 2017 साली पंच कमिटीने पहिल्यांदा जेवण दिलं. त्यानंतर ही दुसरी टर्म या पंच कमिटीने जेवण देऊन खूप उत्कृष्ट असं लोकांना भोजन दिलेलं आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आज खुश आहेत पंच कमिटीच्या कामगिरीवर. तरी मी समस्त ग्रामस्थ मंडळ वरडी कोलीवाडातर्फे या सर्व पंच कमिटीचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारे त्यांनी सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात गुण्यागोविंदाने साजरे करून आपल्या वरडी गावची शान नावलौकिक असेच वाढवावं हीच मी आमचे श्री ग्रामदैवत श्री बैरीदेव महाराज यांच्याकडे करेन. आणि पंच कमिटीला एवढंच सांगेल की असेच सर्वांनी एकरूप होऊन गाव एकसंघ कसं राहील याकडे लक्ष देऊन गावाच्या विकासाकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं व मोठ्या प्रमाणात जे काही सण उत्सव असतील, उदाहरणार्थ होली असेल, यात्रा असेल, पूजा असेल, आपली जी काय असेल ती मोठ्या उत्साहात ज्याप्रमाणे ह्या वर्षी सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले त्याप्रमाणे दरवर्षी आपले असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात तुम्ही साजरे कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ वरडी कोलीवाडातर्फे मी या पंच कमिटीचे मनापासून आभार मानतो. बैरीदेव महाराज की जय, बीरदेव महाराज की जय.